आज आहे आमच्या लग्नाच्या स्टोरीचा पार्ट 6 आणि हा शेवटचा पार्ट असणार आहे। तर मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे कोरोनामुळे खूप स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं, तरी सुद्धा रोशन नागपूरला येऊन मला कसं सरप्राईज देतो हे तुम्हाला मी आजच्या व्लॉगमध्ये सांगणार आहे। त्यावेळी अमरावतीवरून नागपूरला येणं तर खूप कठीण होतं, पण रोशनने डॉक्टर प्रॅक्टोवर एक अपॉइंटमेंट बुक केली आणि त्याच अपॉइंटमेंटच्या बेसिसवर तो नागपूरला यायला निघाला। आता रस्त्यात त्यांची जर्नी तर एकदम स्मूथ झाली। रोशनचा मामी भाऊ म्हणजे अक्षू सोबत होता, पण त्यांनी ना माझ्यासाठी एक कस्टमाइज गिफ्ट बनवून घेतलं होतं, ते नागपूरलाच मिळणार होतं आणि त्याची डिलिव्हरी घेतली आणि ते परत माझ्या घरी यायला निघाले। आता ते हातात गिफ्ट घेऊन अक्षू बाजूला बसला होता आणि तेवढ्यात पोलिसांनी यांना पकडलं। आता डॉक्टर प्रॅक्टोची अपॉइंटमेंट तर दाखवली मेडिकलची, पण तरी त्यांना माहिती होतं की हे कुठे चाललंय, कारण गिफ्ट सोबत दिसत होतं। पण तरी पोलिसांनी काही म्हटलं नाही की ठीक आहे जाऊ द्या, तुम्ही जा, फक्त इकडे तिकडे फिरू नका एवढंच सांगून त्याला सोडून दिलं। पण कसं का होईना, मेडिकल कंडिशनचं नाव घेऊन का होईना, पण रोशन माझ्या बर्थडेला सरप्राईज द्यायला नागपूरला आला होता, तेही अमरावतीवरनं इतक्या कडक लॉकडाऊनमध्ये, आणि ते खरंच माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं। आणि त्यानंतर माझा बर्थडे वगैरे आम्ही मस्त सेलिब्रेट केला। तिथनं 10-12 दिवसात आमचं लग्न सुद्धा होतं आणि एवढीच होती आमच्या लग्नाची स्टोरी। तर तुम्ही या आधीच्या लग्नाच्या स्टोरीज बघितल्या नसेल तर नक्की चेकआउट करा आणि तुम्हाला आमच्या लग्नाची स्टोरी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा।